हाय, कसे आहेत सगळे? श्री स्वामी समर्थ. मी कविता तुमचं सगळ्यांचं माझ्या डिवाइन शफल अँड शाईन चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण बघूया की तुमच्या रिलेशनशिपमध्ये पार्टनर्स बरोबर काय कसं रिलेशन चालू आहे, काय तुम्हाला ब्लेसिंग्स येत आहेत किंवा काय गायडन्स आहे की तुमचं रिलेशनशिप तुम्ही कसं अजून स्ट्रॉंग केलं पाहिजे, यासाठी काय मेसेज आहेत हे आपण बघूया. तर तुमचं रिलेशनशिप कसं असेल हे आपण बघूया. चला मग आपण बघू आपण रिलेशनशिपसाठी काय कार्ड येत आहेत ते. वा, रिलेशनशिपचं रीडिंग करते आणि सगळे कार्ड रिलेशनशिप बद्दल आलेले आहेत आणि खूप छान रेझोनेट होत आहेत. मला खूप छान वाटते ही रीडिंग करताना. तर मला असं वाटतं तुमची रिलेशनशिप काही जणांची नुकतीच सुरू झालेली आहे, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं याच्या आधी की आमचं रिलेशनशिप कसं चालू आहे, आम्ही एकमेकांना समजून घेतोय की नाही किंवा आमचं जमेल की नाही. होऊ शकतं थोडंसं अंडरस्टँडिंगमध्ये प्रॉब्लेमही येत होते, पण आता मला असं वाटतं की तुम्ही त्याच्यावर वर्क केलेलं आहे. तुम्ही पार्टनरने आणि तुम्हीही त्याच्यावर वर्क करून आता सध्याचा तुमचा बॉन्ड तुम्ही खूप स्ट्रॉंग बनवलेला आहे. खूप अनकंडिशनल लव आहे तुमच्या रिलेशनशिपमध्ये, फ्रीडम आहे, रिस्पेक्ट आहे आणि खूप सुंदर बॅलन्स करताय तुमची सध्याची रिलेशनशिप. आणि खूप मला असं दिसतंय तुम्ही जास्त त्याच्यासाठी वर्क केलंय, त्यासाठी तुमचे स्किल वाढवलेत, तुम्ही तुमच्या काही सवयी सोडलेल्या आहेत आणि खूप छान बॅलन्स करताय. आणि तेच आणि हे जे तुमचं रिलेशनशिप आहे ते देवानी म्हणजे वर्ण युनिव्हर्सनी ठरवलेलं आहे, त्यामुळे ते खूप छान त्याचा आउटकम येणार आहे. तुम्ही फार सोलमेट आहात एकमेकांचे आणि खूप छान तुम्ही तुमचं रिलेशनशिप पुढं असंच चालू ठेवणार आहे. काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि गिव्ह अँड टेक असेल तुमचा, रिस्पेक्ट आणि फ्रुटफुल असेल हे रिलेशन. तुमच्या सगळ्या काही अपेक्षा इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि तुम्ही दोघंही एकमेकांना खूप छान सगळ्या प्रकारे साथ देणार आहात. फक्त हे एक सांगू शकते की डिस्ट्रॅक्शनच्या आहारी जाऊ नका. समजा खूप काम असेल, डिस्ट्रॅक्शन म्हणजे काही एकच नसतं की जर समजा खूप कामाचं लोड वगैरे असेल तर थोडंसं काम आणि रिलेशनशिप बॅलन्स करा. एकमेकांचं मन सांभाळा, थोडंसं आउटिंगला जात जा आणि थोडंसं चार्म ठेवत जा रिलेशनशिपमध्ये. तर अशा प्रकारे खूप छान रिलेशनशिप राहणार आहे. तर तुम्हाला जर हे काय आणि कुणाला काही जर कन्सिव्ह करायचं असेल त्यांच्यासाठी येणारा काळ खूप छान आहे. रिबर्थचं कार्ड आलेलं आहे. एन्व्हायरमेंटही पॉझिटिव्ह आहे. तुम्ही फॅमिली वाढवायचा विचार करताय तर त्यासाठी खूप छान वेळ आहे. खूप कॉन्फिडंटली तुम्ही रिलेशनशिपमध्ये वर्क करताय आणि खूप छान ग्रोथ मिळणार आहात. जर तुम्हाला माझं रीडिंग खरंच आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पर्सनल रीडिंगसाठी मला तुम्ही इन्स्टावर माझ्या पेजवर DM करू शकता. तर चला लवकरच पुढच्या रीडिंगसाठी लवकर भेटू. बाय.